नमस्कार मित्रो, या शेतकऱ्यांनी कोटा जहागीर जिल्हा जालन्यात आम्ही आलो होतो पाणी पाहण्यासाठी दुसऱ्याचा. पण योगा की एक बोर चालू होता. तो बोर 400 फूट फेल गेल्यानंतर आपण इथे एक पॉईंट दिला. ते म्हणे लागल का लागल, तर आपण त्यांना सांगितलं तुम्हाला 1 इंची 1.5 इंची पाणीपर्यंत पाणी लागल. पण या शेतकऱ्याचं नशीब एवढं उजळलं की इथं 7.5च्या पंपाचं पाणी लागलं. म्हणजे द्यायला गेलो 1चं लागलं 7चं. आणि कारण त्याचा पहिला जो बोर दाखवला होता, कोण दाखवला होता काय माहिती, 400 फूट बोर गेल्यानंतर आपण 300 सांगितलं, तर ते म्हणे 700 फूट. म्हटलं बा आता तुमची मर्जी. शेवटी त्यांना एवढं पाणी लागलं 250 फुटावर की इथं पूर्ण जमतेम 75% गाव ते पाणी पाहायसाठी आलं. आणि त्या गावातला म्हणजे त्या एरियातला सगळ्यात हिट पॉईंट तो होऊन गेला. म्हणजे असं पाणी त्यांचं लोकांचं म्हणणं आलं की असं पाणी आमच्या भागात आतापर्यंतही कोणाला लागलेलं नाही. आणि नंतर लागेल का नाही लागेल सांगता येत नाही. धन्यवाद मित्रांनो, आपण कोटा जहागीर या गावी पाणी पाहण्यासाठी आलो होतो. तर इथे योगा मशीन चालू होती बोरच्या पाण्याची. तर यांनी एक 400 फूट बोर मारला याच्या बाजूला. तो पण तुम्हाला थोड्या वेळानं म्हणजे नंतर दिसल. त्याच्यानंतर मग हे म्हणे आपल्याला दुसऱ्या म्हणजे घरगुती 1 इंच पाणी लागेल, असं पाणी लागेल का. तर मग आपण म्हटलं व मशीनी बाजूला काढा. आपण चेक केल्यानंतर आपण आता घेऊ पाईन काढला. हा पाईन काढल्यानंतर आपण आता इथं एकदा मशीन लावायची. तर आपण सेट करायला लागलो की नक्की पाईन याच्यावरच लावायचा. आता तो खाली जो दगड ठेवलेला आहे आपण त्याच्यावरती चेक करते. पब्लिक भरपूर जमलेली, कारण पहिलाही पाईन फेल गेला आणि त्यांना पाणी लागलं नाही. 400 फूट ड्राय गेला. त्यांची इच्छा होती की आपल्याला 1 इंची पाणी लागावं, भरपूर झालं. मग आपण इथं एक पाईंट दिला. पाईंट दिल्यानंतर आता तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. समोर भरपूर पाणी लागलेलं आहे आणि त्या गावात पाणी लागत नाही. पण जेमतेम आपला हा जो पाईंट आहे सुपर हिट झाला. पब्लिक मावत नव्हती पाईंट पाहायसाठी. एवढं पाणी म्हणजे पा झाली भयंकर पाणी आलं. आणि त्या गावाचं म्हणणं आलं, म्हणजे गावातली मंडळीचं म्हणणं आलं की या भागात आतापर्यंत असं पाणी कोणाला लागलं नाही. जेमतेम ह्या बोरला लागल, म्हणजे लागलेलं आहे. आपण तुम्हाला ते शेवट आता ते दिसतं. पण आता बोरची मशीन सुरू होईल. इथं आपण पाईन सेट केल्यानंतर आता ही मशीन चालू होईल. चालू झाल्यानंतर इथलचं पाणी ते बाजूला दिसू राहिलं. तुम्हाला दिसतं का ते ऑपरेटर बसला त्याच्या बाजूला एक बोर मारायला केसिंग लावलेला. तो बोर आहे, तो ड्राय गेलेला आहे. तर त्या बोरमध्ये जमतेम आता यांनी केसिंग मीच टाका लावला. म्हटलं बा भविष्यात जर याच्यात पाणी आलं तर तुमचा फायदा होईल. इथं आपण त्यांना सांगितलं मशीन लावा, पाणी लागेल तुम्हाला, तुमचं 1 इंची बरोबर भेटेल. तर यांनी एक बोर मारल्यामुळं थोडं नाना करत होते. त्यांना पाण्याची गरज असल्यामुळं त्यांना बोर मारणंही आवश्यक होता. आणि पाणी लागल्यानंतर शेतकऱ्याचा आनंद जो असतो तो वेगळाच असतो. आता इथे नारळ वगैरे आणलं तर पूजापाती करू. पूजा झाल्यानंतर बोरं सुरू होईल. बोर सुरू झाल्यानंतर त्याचा आता रिझल्ट आपल्याला कळणारच आहे. आता जेमतेम कोटा जहागीर ह्या गावी आपण अगोदर एक पाणी झालं, त्यालाही पाणी लागलं होतं. त्याच्यानंतर आपण दुसरा पाणी पाहायसाठी आलो होतो. पण या गावात इथे ही मशीन चालू होती. या मशीनचा आपला काही संबंध नव्हता. पण ते म्हणे बाईक फेल याला पानाडी आला, त्याच्यामुळं द्या. तर आपण इथे एक पॉईंट दिला. कॉईनवर हा पॉईंट पाहिजे बघितल्यानंतर मग आता पाणी घेण्यावर ते चर्चा चालू होती किंवा पाणी भेटेल का. तर मी बोलत होतो 1 इंची पाणी लागेल. पण मग भानगड कशी असते, आता तिथं त्यांचं खाली गेल्यानं आमचं काही हे नाही होणार. त्याच्यामुळं मी म्हटलं बा 100% पाणी आहे खाली. पण त्यांनी घेतलं. पण म्हटलं बा तुमचं नशीब, मी जेवढं सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त लागेल किंवा कमी लागेल. शेवटी नशिबाच्या पुढं काही नसतं राहत भाऊ. आपण किती प्रयत्न केले, आपलं काम आहे प्रयत्न करायचं. ईश्वर आपल्याला जेवढं द्यायचं तेवढं देणारच. फक्त कसं असतं, सब्र का फल असतं. म्हणजे एखाद्या वेळेस आपण विचार करतो कधी भेटेल, कधी भेटणार नाही. पण या वयात कसं असतं, काही ठिकाणी भेटतं, काही ठिकाणी भेटत नाही. आता आमचे भरपूर पॉईंट तसे आम्ही जेवढ्या तेवढ्याच फुटावर लागलं, जेवढ्या फुटावर लागलंही पण नाही. एखाद्या वेळेस खोली कमी जास्त होती, नवीन भाग असतो, अंदाज चुकतो. आणि प्रत्येक पानाड्याचा गणिताचा अंदाज असतो. पण नेमकं आता कसं असतं, नारळ म्हणजे प्रत्येकाच्या हिशोबानं वेगवेगळे पॉईंटच्या हिशोबानं पॉईंट दिल्यानंतर जसे पॉईंट काढावं आपण त्याच्या हिशोबानं तुम्हाला रिझल्ट भेटतो. आणि एखाद्या ठिकाणी आपल्याला खालच्या ज्या लाईनी असतात या खेळवतात, त्याचाही आपल्याला थोडासा अभ्यास खेळवल्या त्याच्यात एखाद्या ड्राय जातो बोर. तर मग शक्यतोवर पाणी लागायचे चान्सेस कमी असतात. आता इथं बोर सुरू झाला. आपण आता लाईव्ह पॉईंट केला. लाईव्ह पॉईंट केल्यानंतर मी यांचं थांबणं पडलं. कारण पहिला 400 फेल गेल्यानंतर आपल्याला या बोरला पाणी काढायचं, पाण्याच्या लागायच्या हिशोबानं थांबणं होतं. ते म्हणजे बा आमचं नशीब तरी तुम्ही थांबलो. आपण थांबलो. म्हटलं बा तुमचं काम झालं, असं पाणी निघतं. आणि योगाशी आले की यांचं शेत आहे बाजूला. ते 400 म्हणजे 300 मारायचा ठरला. नंतर आता त्यांनी 400 घेतलं. तर जेमतेम 400 होणारच.
तर हा बोर जो समजा इथं सुरू झाला तर याचं असं गणित लक्षात आलं की या भागात मी आधी वगैरे पाहिजे त्याला तर 250 फुटावर आणि त्याच्या नंतर हाही बोर घेतला 250 फुटावर म्हणजे जेमतेम ह्या भागातली जी पातळी ती 250 फुटाची चांगली एका ठिकाणी लागली 230 वर तर जेमतेम इकडची जी पातळी आहे 200 ते 250 म्हणजे चांगली वाटते. दोन्ही बोरला पाणी चांगलं लागलेलं आहे. पहिल्या बोरला 3चं पाणी लागलं बोरला चांगलं लागलं. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर पाणीही दिसेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला जेमतेम आपल्या व्हिडिओसोबत करीत राहावं लागेल. प्रत्येक तुम्हाला नवीन जेवढी व्हिडिओ होते तेवढी पूर्ण टोटल अपलोड होते झाल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळते. त्यासाठी तुम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. आता इथंच पूजापती झाली बोरची मशीन तिथे सुरू होईल. सुरू झाल्यानंतर तिथे तुम्हाला पाणी दिसेल. पाणी दिसल्यानंतर मी सांगितले की 1चं पाणी लागलं 700. आता आपण म्हटले की 1 इंच पाणी लागलं पहिला 400 गेला ते हल्ली लोकांनी केलं आणि बोर घेतल्यानंतर सुरू होतं. हे बघा आता तुम्ही पाहू शकता ही पूजापती झाली. पूजापती चालू झाल्यानंतर आता इकडे मशीन झाल्यानंतर मशीन ट्रस्ट सुरू झाली. मशीन सुरू झाल्यानंतर आता 10-15 मिनिटात आपल्या शक्य बोर चालू झालं. नारळ गिरळ फुटलं का पाणी ते नारळाचं बी उदाहरण दिलं आपण. इथं नारळ असं हे फुटलं तर ते दिसतं नाही दिसलं नाही आपल्याला तिथं आता त्याचे म्हणजे मुंगी झाली त्याच्यामुळे ते आपण नारळाचं बी उदाहरण दिलं तसं झालं. पण शिकायला दिसलं नाही मशीन सुरू त्यांचं वगैरे चालू मशीनीचा आता आणि काम आपले माणसं बंद काय झाले कुठे गेले काय माहिती. आपले माणसं कुठे गेले माहिती एकच जणांमध्ये. शिल्लक सांगतच नाही दादा. पहिला 400 फेल जाईल त्या मोठा. हो का व्हिडिओ करून का तुम्ही दाखवायला तुम्हाला सोडते आता आमच्या बाजूला टाकते बांधून आता तसं काय नाही. मग जायचं मी थांबलो बी नसतो. मी गेलो होतो नाही म्हणला नाही हो तर आपले पण ते बाईट पाहिजे होतं मग टाइम जात नाही ना. नाही आपण शिल्लक सांगत नाही तुम्हाला बोललो नाही का आधी. शिल्लकचा विषय नाही करा कारण पहिलं फेल जायले ना. किती गेला लावला बोल 400 पाणी किती पडला लागणार आहे. किती 240 पुढे पाणी खाली चाललं तर वाटवणार. हा मग ते काय केसिंग आली की उघड्या मारायला होत नाही बोर 400 होत नाही. पायसा तुम्ही होतो होत नाही. उकळा मारला पाणी बंद आता मशीन शेतामध्ये पाणी आम्ही नाही मशीन बंद मारायला खालीवर करू का इकडं बा माझ्याकडं बा
फोन आहे पांडुड्याचा पानी दिया इसमें दिया ये पानी हाँ
आम्हाला किती बोला